नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूटच्या या मराठी व्याकरण सिरीजमध्ये मी प्राध्यापक रंगनाथ भुजबळ आपलं मनापासून स्वागत करतो। आज आपण मराठी व्याकरणाची बॅच सुरुवात करणार आहोत। या बॅचमध्ये सुरुवातीला आपण ओव्हरलुकिंग मराठी व्याकरण ही बॅच कशासाठी आवश्यक आहे, का आवश्यक आहे आणि स्पर्धा परीक्षा अभ्यास करत असताना आपल्याला मराठी व्याकरणाचं महत्त्व का आहे हे अभ्यासणार आहोत। सगळ्यात सुरुवातीला बाकीचं काय हे करत बसण्यापेक्षा आपण डायरेक्ट सुरुवातच करूयात, कारण की कसं आहे की तुम्ही काय आता लहान नाही आहेत की तुम्हाला प्रस्तावना करा, तुम्हाला व्यवस्थितपणे गोष्ट सांगून हे करा आणि मग तुमचं मन तयार होईल अभ्यास करा। तुमचे मनाची व्यवस्थितपणे तयारी झालेली आहे आणि आता आपण सुरुवात करणार आहोत। बघा, आता आपण स्पर्धा परीक्षा परीक्षेची तयारी करत असताना आपल्याला काही गोष्टींचं तारतम्य बाळगणं खूप गरजेचं आहे। लक्षात घ्या, या तारतम्य बाळगत असताना किंवा अभ्यास करत असताना काही गोष्टींचं काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे। आता बघा, मराठी व्याकरण हा विषय किंवा कुठलाही विषय स्पर्धा परीक्षेची जी अभ्यासक्रम रचना आहे त्या अभ्यासक्रम रचनेमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा ते अभ्यासक्रम करत असताना रचनेमध्ये काही विषय अंतर्भूत केलेत, काही विषयांना कमी वेटेज दिले, काही विषयांना जास्त वेटेज दिले। हे सगळं करत असताना त्याच्या मागे आयोगाची भावना काय आहे आणि आयोग अशा पद्धतीने रचना का करतो किंवा आपल्यासाठी हे का आहे हे करणं खूप गरजेचं आहे। जेव्हा आपण एखादी गोष्ट का करायची आणि कशासाठी करायची हे तोपर्यंत आपण स्वतःला प्रश्न विचारत नाही तोपर्यंत आपण त्या विषयाची गोडी आपल्याला निर्माण होत नाही किंवा त्या विषयाकडे आपण गांभीर्याने बघत नाही। तर ह्या सगळ्या गोष्टींमधून आता आपण सुरुवातीला बघूयात की मराठी व्याकरण हा विषय स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रमामध्ये का अंतर्भूत करावा। लक्षात आलं? मग का अंतर्भूत करावा ह्या गोष्टीचे जर प्रश्न तुम्हाला पडला आणि त्याची उत्तरं जर तुम्हाला स्वतःला आली तर तुम्ही त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं स्वतःला झोकून द्याल, चांगला अभ्यास कराल किंवा चांगल्या पद्धतीनं मायक्रो लेवलच्या गोष्टींवरती तुम्ही लक्ष द्याल। बघा, पहिला मुद्दा काय आपण आता सुरुवातीला बघूया, तिथे स्पर्धा परीक्षेसाठी मराठी व्याकरण हा विषय का आवश्यक आहे तर ती आपली राजभाषा आहे। आपली राजभाषा कुठली आहे? मराठी आहे। सर्व पत्रव्यवहार, शासनाचे कार्यालय, शासनाचे शासन निर्णय, शासनाच्या योजना, शासनाची ध्येय धोरणे ही पूर्णपणे मराठी भाषेतच असतात आणि त्या भाषेत असल्यामुळे महाराष्ट्राचे जे काही एकूण लोकसंख्या आहे त्या सर्वांना मराठी लँग्वेज ही माहीत आहे, मराठी भाषा माहीत आहे, ते त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला ती आवश्यक आहे। त्यामुळे काय आहे की आपण जेव्हा अभ्यास करतोय ते आपण काय लक्षात ठेवून अभ्यास करतोय की मला स्पर्धा परीक्षेमधून प्रशासकीय अधिकारी व्हायचे। तर या सगळ्या गोष्टींमधून जर मला अधिकारी व्हायचे, जर मला अधिकारी बनायचे तर अधिकारी असण्याची जी काही कौशल्य आहेत, अधिकारी असण्याची काय क्षमता आहे, अधिकारी असण्यासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी उमेदवारांमध्ये येण्यासाठी स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम हा डिझाईन केलेला आहे। त्याच्यामध्ये मराठी व्याकरण हा का आणि एक प्रशासकीय अधिकाऱ्याला व्याकरणिक मराठी का आलं पाहिजे, त्याच्यात ते नॉलेज का आलं पाहिजे या गोष्टीसाठी आपल्याला मराठी व्याकरण हा विषय का अभ्यासाचा आहे बघतो। त्यातलं पहिलंच आहे की मराठी आपली राजभाषा आहे। तुम्हाला अधिकारी झाल्याच्या नंतर आपल्याला त्या गोष्टींमध्ये मराठीमधूनच लोकांपर्यंत निर्णय पोहोचवायचे आहेत। जेव्हा तुम्ही लोकांपर्यंत पोहोचताल, मराठी राजभाषा आहे, लोकसंख्या मराठी आपली, त्यांच्यापर्यंत निर्णय पोहोचताना इफेक्टिव्ह निर्णय होतील आणि एक आदर्श प्रशासकीय अधिकारी निर्माण होईल। दुसरं काय, मराठीवर प्रभुत्व आवश्यक आहे। जो प्रशासकीय अधिकारी आयोगाच्या एक्झाममधून क्लिअर होऊन जाईल त्याला मराठीवर प्रभुत्व मिळवलेलंच असेल, कारण की मराठी व्याकरणाचा त्याने खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला असेल। तिसरं काय, बिनचूक आणि व्याकरणिक शब्दरचना करणं खूप गरजेचं आहे। लक्षात घ्या, जर एखादा प्रशासकीय अधिकारी आयोगाला पाहिजे, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, आयोगाच्या शब्दामध्येच बघा लोकसेवा, जो तुम्ही निर्माण होणारा प्रशासकीय अधिकारी हा कोण आहे? लोकसेवक आहे। लोकांची सगळ्या भाषा कुठली आहे? मराठी आहे। मग तुम्हालाही चांगल्या पद्धतीची व्याकरणिक आणि राजभाषा जी काही प्रशासकीय भाषा आहे ती आलीच पाहिजे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आयोगाने आपल्याला मराठी व्याकरण हा विषय चांगल्या मार्काच्या वेटेजनी अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत केलेला आहे। ओके, आता बघा, तर ते दोन मुद्दे आपण आत्ताच कव्हर केले। पुढे काय म्हटलं त्यांनी की प्रशासकीय कामकाजाचा भाग आहे। मी तुम्हाला आत्ताच सांगितलं काय प्रशासकीय कामकाजाचा भाग हा मराठी भाषा, त्याच्यामुळे तुम्हाला मराठी एकदम अस्खलितपणे सलग आणि तुम्हाला जे काय सांगायचे, तुम्हाला जे काही योजना लोकांपर्यंत पोहोचवायच्या, तुम्हाला जो निर्णय तो लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे, तो निर्णय तुम्हाला तुमच्या चांगल्या व्याकरणिक भाषेमध्ये किंवा प्रमाण भाषेमध्ये लोकांपर्यंत गेला पाहिजे, जेणेकरून लोकांपर्यंत तुमचे निर्णय घेतील आणि समाजामध्ये तुमच्या प्रति एक चांगली भावना निर्माण होईल आणि जे काही शासन आहे, जे काय प्रशासकीय कारभार आहे त्याबद्दल सामान्य लोकांची, सर्व लोकांची एक चांगल्या भाषेच्या माध्यमातून तुमचे काम
पोहोचलं जाईल, त्याच्यासाठी आपल्याला मराठी व्याकरण हा विषय अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायचा आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? पुढे बघा, चला. आपल्या मनातील भावना, कल्पना, विचार हे व्यक्त करण्यासाठी आता तुम्ही कोण बनणार आहात? प्रशासकीय अधिकारी. तुमच्या मनामध्ये एखादी चांगली कल्पना असते की ते बाबा लोकसभा वाढावा, लोकसभागामधून तुम्हाला चांगल्या गोष्टींमध्ये लोकांपर्यंत पोहोचता यावं, किंवा मी जो काय प्रशासकीय अधिकारी आहे, मी एक शासनाचा लोकसेवक आहे, शासनाचा समाजासाठी किंवा लोकांसाठी नेमलेला मी एक लोकसेवक आहे. त्या पद्धतीनं तुम्ही एक चांगलं काम करत असाल. चांगलं काम करत असताना तुम्हाला ते लोकांपर्यंत पोहोचवायचे, तुमचे विचार पोहोचवायचे, तुमचे निर्णय पोहोचवायचे, तुमच्या ज्या काय मनातील अर्थछटा आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवायचे. त्याच्यामुळे तुम्हाला बिनचूक आणि व्याकरणिक वाक्यरचना अतिशय महत्त्वाची आहे. लक्षात घ्या. तुम्हाला मराठी व्याकरण हा विषय कशासाठी अभ्यासायचा आहे? तर या सर्व गोष्टींसाठी अभ्यासायचा आणि ही जिज्ञासा मनामध्ये तुम्ही ठेवा. पुढे हां, इथपर्यंत समजलं. आता आपल्याला मराठी व्याकरणाविषयी स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी काय तर याच्यासाठी आहे. त्याच्यामुळे ह्या विचार तुम्ही 100% करा. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या अभ्यासावरती तुमचं अजिबात लक्ष विचलित होणार नाही. चांगलं लक्ष देताल तुम्ही, त्याच्याविषयी अभ्यास निर्माण कराल, गोडी निर्माण होईल. या गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही. ओके, चला आता आपण डायरेक्ट सुरुवात करूयात. पुढे बघा, अभ्यासक्रम दिलेला आहे. व्याकरण अभ्यासक्रम दिलेला आहे आपल्याला. परिच्छेद व त्यावरील प्रश्न 5 मार्क. आता परिच्छेद बघत असताना, उतारा बघत असताना त्याचे पण प्रकार आहेत. कुठल्या प्रकारामध्ये आहे, कशा आहेत. आपण ज्यावेळेस व्याकरण परिच्छेदाचा सराव घेणार आहोत ते घेणार आहोत त्यावेळेस मी तुम्हाला सर्व गोष्टी एक्सप्लेन करतो. तो साधारणतः 5 मार्काला असतो. त्यातला एक प्रश्न हा 100 आणि 100% कसा असतो? उपरोक्त उतार्यास किंवा उपरोक्त परिच्छेदास समर्पक शीर्षक द्या असा असतो. तो पण आपल्याला कसा करा, तो 5 मार्काला आहे. पुढे काय? भाषा, लिपी, व्याकरण, प्राथमिक माहिती यांची आहे ते 5 मार्काला इथं प्लस मायनस होऊ शकतं. आता याच्यामध्ये काय झालेलं आहे की आयोगाचा आता एकदम पॅटर्न बदललेला आहे. भाषा म्हणजे काय? भाषेचे प्रकार आणि विविध व्याकरणकारांनी केलेल्या भाषेच्या व्याख्या त्यांचे तुम्हाला ऑनलाईनमध्ये विचारले जातील, त्यांचे नावं विचारले जातील किंवा त्यांच्या जोड्या विचारल्या जातील. अजून खूप काही अँगल विचारले जातील, ते आपल्याला बघायचे आहेत. पुढे लिपी, सेम तसंच. लिपीचे प्रकार, व्याकरणकारांनी केलेल्या लिपीच्या व्याख्या, व्याकरणाचे प्रकार आणि व्याकरणकारांनी केलेल्या व्याकरणाच्या व्याख्या हे आपल्याला बघायचे त्याच्यामध्ये. आणि इतर व्याकरणाची प्राथमिक माहिती आहे. सर्व गोष्टी ह्या 5 मार्काला येणार आहेत. इथपर्यंत लक्षात घ्या. आता पुढे जे आपण हे 10 मार्क इथं झाले, 10 मार्कामध्ये पुढे आता आपण एक वर्गीकरण केलेलं आहे की जे एकदम व्यवस्थितपणे आयोगाच्या PYQ मागच्या सर्व प्रश्नपत्रिकाचं ॲनालिसिस करून आपण हे सर्व बनवलेलं आहे. लक्षात घ्या. पुढे हे तुम्हाला अभ्यासक्रमात प्रत्येक पुस्तकामध्ये भेटेल. यूट्यूबला कितीही सर्व शिक्षक लोक आहेत, त्या सर्व शिक्षक लोकही तुम्हाला चांगला अभ्यासक्रम एक्सप्लेन करते. तो अभ्यासक्रम तुम्ही सगळा डोक्यात घ्या. आता हा तुम्हाला मी फास्टमध्ये अभ्यासक्रम का सांगतोय, त्याच्यानंतर आपल्याला पुढं खूप चांगल्या पद्धतीनं त्याचं ॲनालिसिस करून प्रत्येक घटकाला वेटेज देऊन आपल्याला पुढे पाहायचं आहे. पुढे वर्णमाला, वर्णांचे प्रकार, अक्षर आणि अक्षरांचे प्रकार, आकारवलीनुसार क्रम घ्यायचा आहे. स्वर, व्यंजने, व्यंजनांचे प्रकार, स्वरांचे प्रकार, स्वर आणि व्यंजनांच्या आणि वर्णमाला, वर्णांचे प्रकार, अक्षरांच्या विविध व्याकरणकारांनी केलेल्या व्याख्या, त्यांचं व्याकरणात असलेलं महत्त्व, ह्या सर्व गोष्टी आपल्याला इथं शिकायच्या आहेत. पुढे जोडाक्षरांचे लेखन किती पद्धतीने केलं जातं हे पण बघायचं आहे. जोडाक्षर म्हणजे काय, संयुक्त व्यंजन म्हणजे काय, संयुक्त स्वर म्हणजे काय, ह्या सगळ्या त्या गोष्टीमध्ये आपल्याला बघायचं आहे. मागच्या ज्या सर्व प्रश्नपत्रिका आहेत ह्या सर्व प्रश्नपत्रिका आपण त्याच्यामध्ये ॲनालिसिस करून घेणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वर्ण विचारांमध्ये आपल्याला जेव्हा वर्णमाला समजते तेव्हाच तुम्हाला संधी समजते. लक्षात घ्या. संधी आणि संधीचे प्रकार बघणार आहोत. संधी होत असताना संधीचे प्रकार कसे होतात, प्रकारानुसार आपण संधीला नावं कशी दिलेली आहेत आणि नावानुसार आपण कसं त्याचं ॲनालिसिस करायचं, ह्या सर्व प्रकार आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत. पुढे शब्द आणि शब्दांच्या जाती बघा. पहिला आपण काय पाहणार आहोत? भाषेचे प्रकार, लिपीचे प्रकार, व्याकरणाचे प्रकार, व्याकरणाचं महत्त्व हे आपण मराठी व्याकरणामध्ये पाहणार आहोत. दुसरी गोष्ट आपण पुढे काय पाहणार आहोत? वर्णमाला म्हणजे व्याकरण अभ्यासाचे 3 घटक आहेत. वर्णविचार, शब्दविचार आणि वाक्यविचार. ह्या 3 विचारांमधला आपल्याला आपण मगाशी वर्णमाला पाहिला, त्याच्यानंतर आता शब्दविचार पाहणार आहोत. शब्द म्हणजे काय? शब्दांच्या जाती, पोट प्रकार, त्यांचे प्रकार कसे बदल होतात, काय होतात, लिंग वचन विभक्तीनुसार कसा बदल होतो, सामान्य रूप कसं होतं, हे सगळं आपण इथं पाहणार आहोत. शब्दांच्या शक्ती आपण इथं पाहणार आहोत. अभिधा, व्यंजना, लक्षणा, योग, रूढ, अभिधा हे सर्व प्रकार, पोट प्रकार आपण तिथं सगळे पाहणार आहोत. जसं जसं आपण पुढे जाऊ तसं आपण इथंच अभ्यासक्रमामध्ये अडकायला नको, आपण पुढे घेऊयात अजून. शब्दसिद्धी, शब्दसिद्धी,
परकीय शब्द, संस्कृत शब्द सगळं तिथे आपण हे घेणार आहोत. पुढे वाक्यविचार, वाक्यांचे प्रकार, वाक्य रूपांतरण, वाक्य संश्लेषण, वाक्य पृथक्करण, प्रयोग आणि विरामचिन्हे हे सर्व साधारणतः एक लक्षात घ्या. 5 मार्काचा पॅसेज. 10 मार्काला शब्द संपदा, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी, अनेक शब्दाबद्दल एक शब्द, एक शब्दाचे अनेक अर्थ, एका अर्थाचे अनेक शब्द, हे सर्व आपण 10 मार्कापर्यंत येतं. त्याच्यामध्ये शब्दसिद्धीचे आहे ते पण त्याच्यामध्येच येतं 10 मार्काला. हे राहिले 35. बाकीचा 5 मार्काचा पॅसेज राहिले 45. 45 मधून 10 शब्दसंपदा, 35 मार्काचं ग्रामर राहतं. ते ग्रामर एकदम व्यवस्थितपणे आपल्याला करायचं, जेणेकरून आपल्याला 35 पैकी 35 नाही तर 33 ते 35 पर्यंत मार्क्स आलीच पाहिजे. आणि हे सगळं व्याकरणिक भाषेतून. माझी भाषा, माझी जी बोली भाषा किंवा हे अजिबात नाही, किंवा माझं टेक्निक किंवा माझी सांगण्याची पद्धत तर महत्त्वाची आहेच आहे, पण मी जे सांगणार आहे ते सगळं व्याकरणिक भाषेतून सांगणार आहे. का? कारण की तुम्हाला ज्यावेळेस पेपरला प्रश्न येतील किंवा ज्यावेळेस पेपर सेट करतात तर व्याकरणिक भाषेतून करतात, तुम्हाला ते नवीन वाटायला नको. पुढे आता बघा, हे सगळं झाल्याच्या नंतर आपण आता डायरेक्ट काय करूयात, सुरुवातीच्या लेक्चरला सुरुवात करूयात. बघा इथपर्यंत समजलं. पुढे शब्दसंग्रह हे तुम्हाला आता सांगितलं. समानार्थी शब्द, विरुद्ध शब्द, एका शब्दाचा एक अर्थ, एका शब्दाचे अनेक अर्थ, शब्द समूहाबद्दल एक शब्द, शुद्ध शब्द, अशुद्ध शब्द, हे आपल्याला इथपर्यंत बघायचे. चला पुढे. आता बघा, चला मराठी भाषेचा उगम आपण पहिलं बघणार आहोत. आता पुढे बघा, काय भाषा. भाषा म्हणजे काय? आता बघा, मी तुमच्याशी संवाद साधतोय, माझ्या मनातील विचार आहेत किंवा माझ्या काय आयडिया आहेत, मी तुमच्या समोर व्याकरण शिकवायला उभा आहे, आणि ती मला तुम्हाला काहीतरी सांगायचं, तुम्हालाही काहीतरी ऐकायचं, किंवा तुमच्या काय शंका आहेत ते तुम्हाला माझ्यापर्यंत पोहोचवायच्यात, किंवा तुम्हाला जे काय तुमचे विचार आहेत ते तुम्हाला माझ्यापर्यंत पोहोचवायच्यात. या सर्व गोष्टींना ह्या जुळवून आणण्यासाठी काय कशाची मदत होते, तर भाषेची मदत होते. लक्षात घ्या. म्हणजेच काय की भाषा ही काय करते, तुम्हाला आणि मला जोडते. म्हणजे माझ्या मनातील विचार तुम्हाला समजतात, तुमच्या भाषेच्या माध्यमातून तुमचे शंका, तुमचे विचार तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवता. मग हीच आपली पहिली व्याख्या झाली. कशी झाली बघा बरं. ही भाषा म्हणजे विचार, भावना, अनुभव, कल्पना व्यक्त करण्याचं साधन म्हणजे काय, भाषा. आता बघा परत काय की 2 गोष्टींना जर एखादी गोष्ट जोडत असेल तर त्याला आपण पूल म्हणतो. आता 2 गोष्टी आहेतच ना, मी आहे, तुम्ही आहे, माझ्या मनातील भावना तुमच्यापर्यंत पोहोचायच्या, तुमच्या मनातील भावना माझ्यापर्यंत पोहोचायच्या, हे 2 जे आहेत ह्याला पूल म्हणायचं. म्हणजे भाषेची जी व्याख्या आहे हे दोनच शब्दांनी आपल्याला लक्षात ठेवायचे, साधन आणि पूल. बघा साधन कशाचं आहे, साधन कशाचं आहे, आपल्या मनातील भावना, कल्पना, विचार व्यक्त करण्याचं साधन म्हणजे भाषा होय. लक्षात घ्या. पूल म्हणजे काय, बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे काय, भाषा होय. लक्षात घ्या. हे 2 व्याख्या खूप महत्त्वाच्या आहेत. काय, आपल्या मनातील भावना, कल्पना, विचार व्यक्त करण्याचं साधन म्हणजे भाषा होय, आणि बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय. बघा 2 शब्द लक्षात ठेवायचं. काय, साधन, आणि दुसरा शब्द काय रे मुलांनो, काय, पूल. हा बघा, साधन म्हणलं की काय आठवतंय बरं, सांगा बरं. आपल्या मनातील भावना, कल्पना, विचार व्यक्त करण्याचं साधन म्हणजे काय, भाषा, आणि बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे काय, भाषा. इथपर्यंत लक्षात आलं. भाषेच्या 2 व्याख्या. भाषा म्हणजे काय, भाषेचे 2 शब्द लक्षात, साधन आणि पूल. बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय, आणि आपल्या मनातील भावना, कल्पना, विचार व्यक्त करण्याचं साधन म्हणजे भाषा होय. हे 2 लक्षात आल्या. हे तुम्ही सारखं म्हणत राहायचं पुढं. बघा आता भाषा हा शब्द संस्कृत धातू भाष या शब्दापासून तयार झालेला आहे. काय, भाषा हा शब्द संस्कृत धातू भाष या शब्दापासून तयार झालेला आहे. त्याचा अर्थ काय होतो, पहिला अर्थ होतो बोलणे, बोलणे, बोलण्याचा व्यवहार करणे. पहिला तर अर्थ भाषाच होणार. संस्कृत धातू भाष पाय मोडलेला आहे बघा, संस्कृत धातू भाष, आणि त्याचा अर्थ काय होतो, भाषा. दुसरा अर्थ काय होतो, बोलणे, आणि तिसरा अर्थ होतो बोलण्याचा व्यवहार करणे, आणि चौथा अर्थ तो मनातील विचार बोलून दाखवणे. आता पेपरला जर प्रश्न आला, भाषा हा शब्द संस्कृत धातू भाषा शब्दापासून बनलेला आहे, त्याचा खालीलपैकी कोणता अर्थ होतो. पहिला पर्याय हा, दुसरा पर्याय हा, तिसरा शब्द हा, पर्याय हा, चौथा पर्याय हा. मग आता सांगा, पर्याय पहिला पर्याय असतो 1 2, दुसरा पर्याय असतो 1 2 3, आणि तिसरा पर्याय असतो वरीलपैकी सर्व, आणि चौथा पर्याय असतो 1 आणि 3.
ह्याच्यामधला कुठला निवडणार तुम्ही? वरीलपैकी सर्व हा असा येतो. कधी कधी इतका सोपा प्रश्न येतो की आपल्याला त्याच्यावरती विचार करावा लागतो आणि प्रत्येक वेळेस आपण ज्यावेळेस बघतो ना त्यावेळेस असं वाटतं की यार भाषा हा शब्द संस्कृत धातू भाषा याच्यापासून बनलेला आहे, हे आपण वाचलेलं आहे आणि हे वाचलेलं असल्यामुळे पहिलाच पर्याय हा भाषा असतो आणि मग आपण त्याला टिक करतो, गोल करतो मस्तपैकी आणि मग आपण म्हणतो पेपर खूप सोपा होता. भाषेवरती प्रश्न विचारला होता, अरे आयोगाला काय कळतं की नाही एवढे सोपा सोपा प्रश्न? अरे पण तू खालचे पर्याय वाचायला तर पाहिजे होते ना. याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. ओके, बघा आपण काय काय पाहिलं. भाषा म्हणजे काय, साधन आणि पूल हे दोन व्याख्या पाहिल्या. काय, आपल्या मनातील भावना कल्पना विचार व्यक्त करण्याचं साधन म्हणजे भाषा होय. बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय. भाषा हा शब्द संस्कृत धातू भाष या शब्दापासून तयार झालेला आहे. त्याचा अर्थ होतो भाषा, दुसरा अर्थ होतो बोलणे, तिसरा अर्थ होतो मनातील विचार बोलून दाखवणे किंवा मनातील विचार व्यक्त करण्यात व्यवहार करणे आणि चौथा होतो मनातील विचार बोलून दाखवणे. ओके, पुढे चला. भाषेचं महत्त्व काय आहे बरं? मी तुम्हाला मगाशी मराठी भाषा प्रशासकीय सेवेमध्ये आवश्यक आहे किंवा आपल्याला का शिकायचे हे सांगितलं, पण आता कुठलीही जी भाषा आहे त्या भाषेचं महत्त्व काय आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, भाषेचं महत्त्व काय आहे हे बघा. भाषा ही विचार व्यक्त करण्याचं प्रभावी माध्यम आहे. हे जनरल महत्त्व सगळं. संवादाचं प्रभावी माध्यम आहे. जीवनात व्यवहार सुरळीत होतात. व्यक्तिमत्व विकास होतो. बघा माझी भाषा चांगली आहे, बोलण्यामध्ये मी अस्खलित मराठीचा वापर करतो, प्रमाण भाषेचा वापर करतो, तेव्हा माझं जे व्यक्तिमत्व आहे ते नक्कीच बाकीच्यांपेक्षा उंचावतं. लक्षात घ्या. तुम्ही सुद्धा प्रशासकीय सेवेमध्ये गेल्याच्या नंतर तुमच्या प्रोसिडिंग्स, तुमचे जे काय फाईलचं जे काय तुमचं वर्णन, जे काय कार्यवाही आहे, जर तुम्ही अस्खलित मराठीमध्ये केलं तर तुमच्या फाईलचं परिणामी तुमचं जे इम्प्रेशन आहे, तुमचं जे व्यक्तिमत्व आहे ते उठून दिसणार आहे. लक्षात घ्या. पुढे सामाजिक विकास. भाषेच्या ज्या साहित्य संपदा आहेत, भाषेच्या ज्या कवी, कवयित्री, ग्रंथकार, साहित्यिक यांच्यामुळे भाषेचं सुद्धा महत्त्व खूप वाढत जातं. लक्षात घ्या. पुढे सांस्कृतिक विकास होतो भाषेमुळं. साहजिकच इतर विषयांचा अभ्यास आपल्याला करता येतो. मला मराठी भाषा येते तर मी इंग्रजीमध्ये डूला मराठीमध्ये काय म्हणतात हे बघतो. म्हणजे मला जर कुठली एक भाषा आली तर त्या भाषेमध्ये डू म्हणजे डू आपण म्हणतो, इंग्लिशमध्ये डुईंग डू, तर मराठीमध्ये आपण काय म्हणतो डू म्हणजे करणे. ह्या गोष्टी आहेत इथं. पुढं काय, विचार जतन करून ठेवण्याचं प्रभावी काम भाषा करते. पुढं आता भाषेचे प्रकार. आता आपण काय म्हणलो होतो तुम्हाला सांगतो. आपण त्यावेळेस काय म्हणलो होतं की भाषा आणि भाषेचे प्रकार आपल्याला शिकायचे. अभ्यासक्रम बघत असताना भाषा म्हणजे काय, आपल्या मनातील विचार भावना कल्पना व्यक्त करण्याचं साधन म्हणजे भाषा होय. बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय. भाषा हा शब्द संस्कृत धातू भाष या शब्दापासून तयार झालेला आहे. त्याचा अर्थ होतो भाषा, बोलणे, बोलण्याचा व्यवहार करणे आणि मनातील विचार बोलून दाखवणे. इथपर्यंत आपण पाहिलं. त्याच्यानंतर आपण भाषेचं महत्त्व पाहिलं होतं. व्यक्तिमत्व, विषय, संवादाचं प्रभावी माध्यम, व्यक्तिमत्व विकास होतो. त्याच्यानंतर व्यक्तिमत्व विकासानंतर सामाजिक विकास पण होतो. इथपर्यंत पाहिलं. आता आपल्याला पाहायचं भाषेचे प्रकार किती पडतात ते. लक्षात घ्या. भाषेचे प्रकार पडत असताना आपल्याला सिंपल आणि साध्या पद्धतीने लक्षात ठेवायचे. बघा, ज्या वेळेस मी तुमच्याशी बोलतोय हे एक माध्यम झालं, ही कुठली तरी एक भाषा झाली आणि मी तुम्हाला खुणांनी दर्शवतो किंवा मला पाणी पाहिजे मी असं तेव्हा तुम्हाला दर्शवतो, तेव्हा ती एक भाषा झाली. आता तुम्ही समजून घ्या ही कशी ती. हे दोनच उदाहरणं लक्षात घ्या. भाषेचे दोनच प्रकार पडतात. किती? भाषेचे दोनच प्रकार पडतात. दोन प्रकार कुठले आणि त्यांना चार नावं आहेत. लक्षात घ्या. एका प्रकाराला दोन नावं, तसे भाषेचे दोन प्रकार करतात, चार नावे आहेत. भाषेचे दोन प्रकार पडतात. कुठले? नैसर्गिक किंवा स्वाभाविक भाषा, नैसर्गिक किंवा स्वाभाविक भाषा, आणि दुसरी जी आहे ती आहे कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा. बघा भाषेचे प्रकार कोणते हे आलं पेपरला की मी उभा राहिलेलो, माझ्या उजव्या साईडला उजव्या साईडला एक प्रकार, डाव्या साईडला एक प्रकार. उजव्या साईडला कुठला आहे माझा? नैसर्गिक किंवा स्वाभाविक भाषा, आणि दुसरा जो आहे तो कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा. इथपर्यंत लक्षात घ्या. ह्या दोन गोष्टी. आता बघा पेपरला प्रश्न असा पण विचारतील भाषेचे चार प्रकार पडतात. अरे आपण बघत असताना आपण आठवणार बसून असं बघत बसणार की बाबा चार आहेतच, नावं तर चार होती, पण आता नक्की दोन का चार ही आठवत बस. त्यापेक्षा अभ्यास करत असताना बाबा असं नीट कर ना तू. आता मी तुला सांगतोय काय की भाषेचे फक्त दोन प्रकार पडतात. नैसर्गिक भाषा, तिलाच म्हटलं जातं स्वाभाविक भाषा, आणि कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची ही आहे, महत्त्वाची गेम आहे की ती काय आहे? नैसर्गिक भाषा कशाला म्हणायचं?
आणि कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा कशाला म्हणायचं, ह्या दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या. सांकेतिक आणि कृत्रिम हे लगेच लक्षात येतं की बाबा ती हावभाव केले जाते. ओके, आता इथं बघा एक्सप्लेनेशन बघा. काय नैसर्गिक किंवा स्वाभाविक भाषा काय पडताळून पाहता येत नाही. आता बघा, आता कशी पडताळून पाहता येत नाही बरं सांगा. आता मी तुमच्याशी बोललो, ठीक आहे, रेकॉर्डिंग होतं, हे होतंय, पण मी आता तुमच्याशी म्हणतोय नैसर्गिक किंवा स्वाभाविक भाषा. मी काय बोललो ते पडताळून पाहता येते का तुम्हाला? नाही. मी असे म्हणून तुम्ही जर मला म्हटलं, तुम्ही असे म्हटले नैसर्गिक किंवा स्वाभाविक, मी काय म्हणेन पुरावा दाखव. काय येतो का पुरावा कळता आपल्याला? नाहीये. म्हणजेच काय, नैसर्गिक किंवा सहज बोलणे, जी निसर्गदत्त देणगी आहे त्या पद्धतीने बोलणे म्हणजे नैसर्गिक भाषा किंवा स्वाभाविक भाषा. मी माझ्या स्वभावानुसार, माझ्या आकलनानुसार मी बोलतोय, ही झाली माझी नैसर्गिक किंवा स्वाभाविक भाषा. आता मी जे तुम्हाला आलेले म्हटलं, नमस्कार, कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूटमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो, मी प्राध्यापक रंगनाथ भुजबळ असं म्हटलं, ते पडताळून पाहता येते का? सुरुवातीला काय झालं ते रेकॉर्डिंग विषय सोडून द्या. पण जेव्हा आपण ऑफलाईन ज्यावेळेस बोलतो किंवा आपण सगळ्यांना सांगतो, ते गोष्ट तुम्ही पडताळून पाहता येणार आहे का? परत नाही पाहता येणार. त्याच्यामुळे नैसर्गिक किंवा स्वाभाविक भाषा ही पडताळून पाहता येत नाही, कारण तिचा पुरावा नसतो. आता त्याची उदाहरणं काय आहेत बघा. परत पुढं काय आहेत? बोलणे, हावभाव आणि पक्ष्यांचे आवाज. आता पक्षी बाहेर ओरडला, आपल्या तो परत पडताळून पाहता येतो का? नाही. लक्षात घ्या. म्हणजेच काय, नैसर्गिक किंवा स्वाभाविक भाषा ही पडताळून पाहता येत नाही, कारण तिचा पुरावा नसतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, उदाहरण काय? बोलणे, हावभाव करणे. आता मी असा हावभाव केला, हा पडताळून पाहता येतोय का? मी जर म्हटलं मी कसा हावभाव केला, तर प्रत्येक जण वेगळा सांगा. कोण म्हणे असा केला, कोण म्हणे असा केला, कोण म्हणे असा केला. नाही आहे. लक्षात घ्या. आता कृत्रिम भाषा काय? आता ही जर पडताळून पाहता येत नाही, कृत्रिम भाषा ही आपण टंकलिखित केलेली असते. पुढे कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा ही पडताळून पाहता येते, कारण का? की तिचा पुरावा असतो. काय? तिचा पुरावा असतो, म्हणून ते पडताळून पाहता येते. पुढं काय? ते टंकलेखन, लिखाण आणि अक्षरे आपण ती लिहून ठेवतो. आता मी जर समजा सांगितलं हे काय, आनंद, मी शब्दाने उच्चारलं वेगळं आणि हे तर मी लिहून ठेवलं आनंद. आता हे पडताळून पाहता येते. लक्षात घ्या. आनंद हा शब्द मी लिहिलाय, टंकलिखित केलाय, लिखाण हा पडताळून पाहता येतोय. कसा? आनंद. पुढे दोन्हीचे किंवा वादाचे सांकेतिक खुणा हे एकत्रच आहे, इथे व्यवस्थित हे नाही. ओके, चला, इथपर्यंत भाषेचे किती प्रकार पडतात? 2. नैसर्गिक किंवा स्वाभाविक भाषा, कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा. पुढे भाषेच्या लिपी. आता भाषा म्हणजे काय पाहिलं, भाषेचे प्रकार पाहिलं. आता काय? भाषेच्या लिपी. लिपी हा शब्द काय? लिपी हा शब्द लिंपणे या शब्दापासून तयार झालेला आहे. आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्यांना लिपी असे म्हणतात. आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्यांना काय म्हणतात? लेखन असे म्हणतात. लिपी हा शब्द कशापासून तयार झालेला आहे? लिंपणे या शब्दापासून तयार झालेला आहे. पुढे आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात. डायरेक्ट प्रश्न विचारला हा. याच्या अगोदर खूप वेळा परीक्षेला डायरेक्ट प्रश्न विचारलाय. आपण ज्या खुणांनी लेखन करतो डॅश 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 असे म्हणतात. काय म्हणतात? लिपी. पुढे लिपीच्या शोधामुळे लेखन शक्य झाले आहे. हा पण डायरेक्ट प्रश्न विचारला. लिपीच्या शोधामुळे लेखन शक्य झाले आहे. तुम्हाला मी आत्ताच सांगतो, तुम्ही वेगळं पुस्तक वाचायची किंवा वेगळं हे करण्याची गरज नाही. सगळ्या पुस्तकांचा अभ्यास करून आपण आपल्या नोट्स बनवलेल्या आहेत. PYQ सगळं बनवलेलं बघून आपण नोट्स बनवलेले आहेत. वेगळं इफर्ट द्यायची गरज नाही. जेव्हा लेक्चर होईल तेव्हा नोट्स पण प्रोव्हाइड केले जातील. ते लेक्चर बघून नोट्स बघायच्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक म्हणजे मोरा वाळंबे सरांचं पुस्तक. हे बेसिक ठेवायचं. लेक्चर झाले त्याच्या अगोदर एकदा घटक वाचायचा, लेक्चर झाल्याच्या नंतर एकदा घटक वाचायचा. त्याचा परिणाम तुम्हाला दोघांना एकदम व्यवस्थित वाटेल. लक्षात आलं? चला पुढे. आता लक्षात घ्या, धातू आणि त्याचे जे अर्थ आहेत त्याला एखाद्या वेळेस आपल्याला पेपरला प्रश्न विचारतात, आपण ते घेणं गरजेचं आहे. ते तुम्ही स्वतःही सोडू शकता. एवढं झाल्याच्या नंतर तुम्हाला ते 3 धातू आणि त्याचे अर्थ काय एवढे अवघड नाही आहेत. पुढं संस्कृत धातू काय रे बाळांनो? भाष. त्याचा अर्थ आपण काय पाहिला होता रे? भाषा. आलं का लक्षात? आता पुढे आता बघा, संस्कृत धातू आहे लिप, त्याचा अर्थ काय होतो? लिंपणे. आणि लिपी हा शब्द कशाने बनलाय रे? लिंपणे त्यापासून बनलाय. लक्षात आलं का? पुढे लिख. लिप आणि लिख हे 2 धातू वेगळे आहेत. लिखचा अर्थ काय होतो? लिखाण किंवा लिहिणे. इथपर्यंत लक्षात आलं? बघा काय आपण भाषा पाहिलं. भाषा म्हणजे काय पाहिलं? भाषेचे प्रकार पाहिले. लिपी म्हणजे काय पाहिलं आणि लिपीचे आता प्रकार आपल्याला पुढे पाहिजेत. पण लिपी हा शब्द लिंपणे या संस्कृत धातू लिप या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे.
लिंपणे याच्यापासून पण लिपी हा शब्द निर्माण झाला आहे. लिपीच्या शोधामुळे लेखन शक्य झालं आहे. आणि आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्याला भाषा म्हणतात ना, काय म्हणतात? भाषा का लिपी? लिपी म्हणतात. इथे बघा, ओके. आणि खाली संस्कृत धातू आणि आपले काय तयार झालेले शब्द. पुढे प्राचीन लिपी कुठल्या? तर म्हणजे प्राचीन लिपी म्हणजेच काय? लिपीचे प्रकार आहेत. आपण हे लक्षात घ्यायचं आहे. लिपी आणि लिपीच्या प्रकारामध्ये आपण प्राचीन लिपी किंवा लिपीचे प्रकार. किती आहेत? 4. लिपीचे प्रकार किती आहेत रे बाळांनो? 4. लिपी म्हणजे काय पाहिलं तर लिपीचे प्रकार आपल्याला पाहायचे आहेत. लिपी खरोष्टी, ब्राह्मी, देवनागरी आणि मोडी. लक्षात आलं? खरोष्टी, ब्राह्मी, देवनागरी आणि मोडी हे लिपीचे 4 प्रकार आहेत. किती? 4. खरोष्टी, ब्राह्मी, देवनागरी आणि मोडी. लिपीचे 4 प्रकार पडतात. कुठले पडतात? खरोष्टी, ब्राह्मी, देवनागरी आणि मोडी. लिपीचे किती प्रकार पडतात? 4 प्रकार पडतात. चला पुढे. खरोष्टी. आता बघा, खरोष्टी लिपी ही कधी वापरली जाते? कितव्या शतकापर्यंत वापरली जाते? खरोष्टीला काय म्हणतात? बघा इथं का, कशासाठी हे खरोष्टी लिपी कशासाठी? खरोष्टी ही एक लिपीचा प्रकार आहे आणि तिचा वापर हा इसवी सन 3ऱ्या शतकापर्यंत केला जात होता. कितव्या? 3ऱ्या. खरोष्टीचा 3ऱ्या शतकापर्यंत वापर केला जायचा. आशिया खंडात प्रामुख्याने वापर केला जायचा. बघा इकडे लक्ष द्या. आशिया खंडामध्ये वापर केला जायचा. त्यात पण कुठं? भारताचा वायव्य भाग. भारताचा वायव्य भाग कुठला आहे? भारताचा वायव्य भाग. बघा इथं दिशा तुम्हाला माहिती आहेत कुठल्या ते? भारताचा वायव्य भाग हा. च्या एरियामध्ये बऱ्यापैकी आपली ही खरोष्टी लिपी वापरली जायची. इसवी सन 3रं शतक. आशिया खंड. आशिया खंडामध्ये सुद्धा भारताचा वायव्य भाग. लक्षात ठेवताना बघा असंच लक्षात ठेवायचं. आपल्याला दुसरी ट्रिक्स नाही. आपलं सगळं इथं बसलं पाहिजे. कुठं? इथं. आपण वेगळे नोट्स काढूच, आपण सगळं करू. इथं करायचं आणि हे करायचं असं नाही, अजिबात नाही. पाठचं एकदा लेक्चरला बसायचं आणि पाठच करायचं. लक्षात ठेवा, हे फक्त सांगत नाही, हे करून घेणार. तुमच्या पण हळूहळू लक्षात येईल. पुढे बौद्ध कालखंडात उल्लेख केला जायचा आणि काय यालाच गांधारी लिपी असं म्हटलं जातं. इकडे लक्षात द्या. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट खरोष्टी लिपी. लिपीच्या किती प्रकार आहेत? लिपीचे 4. त्याच्यातली पहिली कुठली? खरोष्टी. दुसरी ब्राह्मी. तिसरी देवनागरी आणि चौथी मोडी. आता खरोष्टी लिपीचं काय बघा, लक्षात घ्या. खरोष्टी लिपी काय? इसवी सन 3ऱ्या शतकापर्यंत. काय? इसवी सन 3ऱ्या शतकापर्यंत. कुठं? आशिया खंडात. आणि त्यात प्रामुख्याने कुठं? भारताच्या वायव्य भागात. लक्षात आलं का? आणि पुढं काय? बौद्ध कालखंडात तिचा उल्लेख आढळतो आणि तिलाच काय म्हटलं जातं? गांधारी लिपी म्हटलं जातं. लक्षात घ्या. मी इथं तुम्हाला शॉर्टकट टाकतो. खरोष्टी लिपी काय? 3ऱ्या शतकापर्यंत. ओके. आशिया खंडात. त्याच्यानंतर काय? भारताच्या वायव्य भागात. त्याच्यानंतर काय? बौद्ध कालखंडात. ओके, व्हेरी गुड. त्याच्यानंतर काय? तिला काय म्हटलं जातं? गांधारी. किती हुशार, व्हेरी गुड. आता बघा खरोष्टीमध्ये पण काय रे बाळांनो? र आहे. गांधारीमध्ये पण काय रे बाळांनो? र आहे. म्हणजे सिमिलर काय? र. त्याच्यामुळे काय करायचं आपण? खरोष्टीमध्ये र तर खरोष्टीला काय म्हटलं जातं? गांधारी लिपी असं म्हटलं जातं. इसवी सन 3रं शतक. आशिया खंडामध्ये प्रामुख्याने वायव्य भागामध्ये भारताच्या. नंतर काय? बौद्ध कालखंडामध्ये तिचा उल्लेख आढळतो आणि तिलाच गांधारी लिपी असं म्हटलं जातं. ह्याच्या पलीकडे काय आता लक्षात राहायचं असं काय नाही ना? ओके, गुड. चला, ब्राह्मी लिपी. दुसरा प्रकार कुठला? ब्राह्मी. काय? अत्यंत प्राचीन. बघा कुठली लिपी अत्यंत प्राचीन आहे रे? ब्राह्मी लिपी अत्यंत प्राचीन आहे, अत्यंत महत्वाची आहे. भारतातील सर्व लिपींची ती काय रे? जननी आहे. भारतातील सर्व लिपींची ती जननी आहे. ब्रह्मदेवाने शोध लावला म्हणून तिला ब्राह्मी लिपी असं नाव दिलं आहे. अशी एक लोकधारा आहे, विचारधारा आहे. लक्षात घ्या इथपर्यंत. पहिली कुठली पाहिली आपण? खरोष्टी. काय? इसवी सन 3रं शतक. ओके. आशिया खंडामध्ये प्रामुख्याने भारताच्या वायव्य. कुठली? खरोष्टी लिपी. खरोष्टी लिपी इसवी सन 3ऱ्या शतकापर्यंत वापरली जात होती.
ते आशिया खंडामध्ये वापरले जात होते आणि ती प्रामुख्याने भारताच्या वायव्य भागामध्ये वापरली जात होती। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, बौद्ध कालखंडामध्ये तिचा उल्लेख आढळतो आणि त्याच लिपीला गांधारी लिपी असं म्हणतात। कुठल्या? खरोष्टीला। दुसरा प्रकार कुठला पाहतोय आपण? ब्राह्मी लिपी, अत्यंत प्राचीन। कुठली लिपी? ब्राह्मी लिपी, अत्यंत प्राचीन, अतिशय महत्त्वाची आणि भारतातील सर्व लिपींची ती जननी मानली जाते अशी ती ब्राह्मी लिपी। आणि ब्रह्मदेवाने शोध लावला अशी एक विचारधारा आहे, म्हणून तिला ब्राह्मी लिपी असं म्हटलं जातं। गुड, चला पुढे। देवनागरी लिपी। आता देवनागरी लिपी आहे, देवनागरी लिपी म्हणजे काय, ही आर्यांची लिपी अशी मानली जाते। देव आणि नागरी दोन शब्दांची फोड करा। आर्य हे स्वतःला देव मानायचे, ते नगरात राहत होते। आर्य हे स्वतःला काय मानायचे? देव मानायचे। ते कुठे राहायचे? आर्य स्वतःला देव मानायचे, ते कुठे राहायचे? नगरात। बघा, देव नगर आणि त्यांची लिपी म्हणजे काय? देवनागरी लिपी। हे असं लक्षात ठेवायची की गोष्ट, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? देवनागरी लिपी असं म्हटलं जातं। देवनागरी लिपी ही कुठून कुठं? डावीकडून उजवीकडे लिहिली जाते। देवनागरी लिपी ही लिहिणाऱ्याच्या बघा, मी इथं लिहिणार आहे, देवनागरी लिपी ही लिहिणाऱ्याच्या, बघा मी कसं लिहितो, डावीकडून उजवीकडे लिहिली जाते। डावीकडून उजवीकडे लिहिली जाते, येतं लक्षात? पुढे, आणि तिलाच बाळबोध लिपी असे म्हटले जातात। म्हणजे लहान बाळालाही अवगत होईल, लहान बाळालाही समजेल अशी लिपी म्हणजे काय? देवनागरी लिपी आहे असं एक म्हटलं जातं। काय पाहिलं आपण? देवनागरी लिपी। देवनागरी लिपीचं काय आहे बघा, आर्य हे स्वतःला देव मानायचे, ते नगरात राहायचे, म्हणून त्यांनी ज्या लिपीचा शोध लावला किंवा ते जे लिपी वापरत होते त्यांना काय म्हणायचं? देवनागरी लिपी असं म्हणायचं। देवनागरी लिपी ही लिहिणाऱ्याच्या डावीकडून उजवीकडे लिहिली जाते आणि तिलाच बाळबोध लिपी असं सुद्धा म्हटलं जातं। देवनागरी लिपी लिहित असताना अक्षरांच्या वरती डावीकडून उजवीकडे, अक्षरांच्या वरती डावीकडून उजवीकडे जी एक रेषा दिली जाते तिलाच शिरोरेषा असं म्हणतात। ती पण डावीकडून उजवीकडे दिली जाते। काय म्हणतात? शिरोरेषा म्हटलं जातं। देवनागरी लिपी ही उभ्या, आडव्या, तिरप्या, गोलसर रेषांनी बनली आहे। चौरसाकार आहे का इथं? त्रिकोणी आहे का? तिरप्या म्हणलंय। चौरसाकार आहे का? नाही। त्रिकोणी आहे का? नाही। कशा? उभ्या, आडव्या, गोलाकार आणि तिरप्या रेषांनी बनलेली आहे। पुढे, शिरोरेषा बघा, देवनागरी लिपीतील अक्षरांवर आडव्या भारतात रेषा मारल्या जातात, तिला काय म्हणतात? शिरोरेषा असं म्हटलं। मी काय म्हटलं तर तुम्हाला, शिरोरेषा सुद्धा डावीकडून उजवीकडेच मारली जाते। शिरोरेषा ही लिहिणाऱ्याच्या डावीकडून उजवीकडे मारली जाते। देवनागरी लिपीबद्दल 3 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्यात आपल्याला। बाळबोध म्हटलं जातं, डावीकडून उजवीकडे लिहिली जाते। शिरोरेषा दिली जाते, ती पण डावीकडे उजवी दिली जाते। ती कुठं दिली जाते? शिरोरेषा अक्षरांच्या वरती, डावीकडून उजवीकडे, उभ्या। आणि देवनागरी लिपी ही बनत असताना उभ्या, आडव्या, तिरप्या, गोलाकार रेषांनी बनलेली आहे। पुढे, देवनागरी लिपीमध्ये आर्य गटातील खालील भाषा येतात बघा, ही मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, गुजराती आणि बंगाली ह्या येतात। ओके, ह्या येतात कुठल्या? मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, गुजराती आणि बंगाली। द्रविडी हे झाल्या आर्य गटातील भाषा। द्रविडमध्ये 24% भाषा येतात। आता मोडी लिपी बघा, आपण काय पाहतोय? भाषेच्या प्रकार आपण पाहिले, त्याच्यानंतर आपण काय पाहिलं? लिपी म्हणजे काय ते पाहिलं। आता आपण त्याच्यानंतर काय पाहतोय? आपण लिपीचे प्रकार पाहतोय। त्याच्यामधला पहिला खरोष्टी। खरोष्टी काय रे बाळांनो? काय खरोष्टीचं पाहिलं आपण? इसवी सन 3ऱ्या शतकापर्यंत आशिया खंडामध्ये भारताच्या वायव्य भागामध्ये वापरली जायची, बौद्ध कालखंडात वापरली जायची, तिला गांधारी लिपी असं म्हणतात। हे पाहिलं आपण खरोष्टीचं। त्याच्यानंतर आपण पाहिले ब्राह्मी लिपी। काय रे ब्राह्मी लिपी? अत्यंत प्राचीन आणि भारतातील सर्व लिपींची ती जननी आहे, इथपर्यंत पाहिलं होतं आपण। आणि ब्रह्मदेवाने शोध लावला म्हणून तिला ब्राह्मी लिपी असं म्हटलं जातं, अशी एक विचारधारा आहे। ही एक पाहिलं आपण। ओके, त्याच्यानंतर आपण तिसरा प्रकार पाहिला लिपीचा, तो म्हणजे देवनागरी लिपी। आर्य हे स्वतःला देव मानायचे, ते नगरात राहायचे आणि त्याच्यामुळं त्यांनी जे लिपीचा शोध लावला म्हणून तिला देवनागरी लिपी असं म्हटलं जातं। ओके, त्याच्यानंतर काय? देवनागरी लिपी लिहित असताना ती लिहिणाऱ्याच्या डावीकडून उजवीकडे लिहिली जाते। देवनागरी लिपी लिहित असताना त्या अक्षरांच्या वरती किंवा त्या शब्दांच्या वरती किंवा त्या अक्षरांच्या वरती जी डावीकडून उजवीकडे वरती जी एक रेख दिली जाते, रेषा दिली जाते, तिला शिरोरेषा असं म्हणतात।
पुढे अजून तिला काय बाळबोध लिपी असं सुद्धा म्हटलं जातं. पुढे मोडी लिपी. आता चौथा प्रकार काय, मराठी देवनागरी लिपी काही काळ मुरड गाळून लिहिली जायचे म्हणून तिला पद्धत होती. मराठी ही देवनागरी लिपीच काही काळ मुरड गाळून लिहिण्याची सवय होती आणि तिलाच काय म्हटलं मग मोडी लिपी असं म्हटलं जातं. आणि मुरड गाळून लिहित असल्यामुळे ती दाहू लिपी सुद्धा म्हटलं जातं, कारण ती मुरड गाळून लिहित असताना बघा अशी अशी मुरड गाळून लिहिली आपण, समजा अशी 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 तुम्ही पाहिली असेल लिपी, ही मोडी लिपी. मग असं लिहित असताना ती काय होतं, आपण दाहत्या पद्धतीने लिहितो असं एक प्रगत आहे आणि त्यामुळे तिला काय म्हटलंय दाहू लिपी असं म्हटलं जातं. आणि ही सुद्धा लिहिणाऱ्याच्या डावीकडून उजवीकडे लिहिली जाते आणि हिची सुरुवात हेमाद्री पंत यांनी केलेली आहे, हे एक लक्षात ठेवा. हेमाद्री पंत मोडी लिपी. ओके, आपण लिपीच्या 4 प्रकार पाहिले, खरोष्टी, ब्राह्मी, देवनागरी आणि मोडी. बघा खरोष्टीचं आपण सांगितलं काय, इसवी सन 3ऱ्या शतकामध्ये, लक्ष द्या बरं का, मी सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या. इसवी सन 3ऱ्या शतकामध्ये आशिया खंडामध्ये भारताच्या वायव्य भागामध्ये वापरली जायची, बौद्ध कालखंडामध्ये तिचा उल्लेख आढळतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खरोष्टी लिपीला ब्राह्मी लिपी असं म्हटलं जातं. ऐका, मी जे ऐकत राहायचं. एक दिवस म्हणजे प्रश्न आल्याच्या नंतरच तुम्हाला असं जाणवेल की बाबा हे मी ऐकले. लक्षात घ्या. पुढं दुसरा प्रकार होता ब्राह्मी लिपी, अत्यंत प्राचीन, भारतातील सर्व लिपींची ती जननी आहे. लक्षात आलं, ब्राह्मी लिपी. आणि ब्रह्मदेवाने शोध लावला होता किंवा लावला अशी एक प्रघात होता म्हणून तिला ब्राह्मी लिपी असं म्हटलं जातं, असं एक विचारधारा आहे. नंतर आपण पाहिले देवनागरी लिपी. देवनागरी लिपी, आर्य हे स्वतःला देव मानायचे, ते नगरात राहते, त्यांनी ज्या लिपीचा शोध लावला त्याला म्हणायचं देवनागरी लिपी. ओके, देवनागरी लिपी ही लिहिणाऱ्याच्या डावीकडून उजवीकडे लिहिली जाते आणि ती बनत असताना उभ्या, आडव्या, तिरप्या आणि गोलसर रेषांनी बनलेली आहे. देवनागरी लिपी ही अत्यंत लहान बाळालाही उमजेल समजेल अशा पद्धतीची आहे म्हणून तिला बाळबोध लिपी असं सुद्धा म्हटलं जातं. लक्षात घ्या. त्याच्यानंतर काय की देवनागरी लिपी लिहित असताना अक्षरांच्या वरती, शब्दांच्या वरती किंवा शब्दांच्या वरतीच जी एक आडवी रेष दिली जाते ती पण डावीकडून उजवीकडे दिली जाते, तिला शिरो, बघा शिरो रेषा असं म्हटलं जातं. तिलाच काय म्हटलंय बाळबोध लिपी. ओके, इथपर्यंत आलं होतं. चला पुढे चौथा प्रकार आपण पाहिला होता मोडी लिपी. काय, देवनागरी लिपी हीच काही काळ मुरड घालून लिहिली जायची म्हणून तिला काय म्हटलं जातं मोडी लिपी असं म्हटलं जातं. आणि ती लिहिणारा धावत्या पद्धतीने लिहितो असं जाणवतं म्हणून तिला आपण धाव लिपी असं सुद्धा म्हणतो. आणि मोडी लिपी ही सुद्धा डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. आदर्श लिपी. बघा याच्यावरती प्रश्न खूप कॉम्प्लिकेटेड विचारले जाऊ शकतात आणि एकदम सोपा पण विचारला जाऊ शकतो. आता सोपा कसा, तुम्हाला आकलन झालं, तुम्हाला समजलं की तो झाला सोपा, आणि तुम्हाला हे नाही समजलं की तो अरे बाबा लय अवघड प्रश्न विचारला होता, अरे का वर्णमाला केली, शब्दमाला केली, कुठलं आदर्शन, कुठलं काय असलं काय पण विचारलं होतं. असं काय नसतं. सगळं आपल्याला मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितले काय, तुम्हाला सगळं व्याकरण येतंय, सगळं येतंय, फक्त त्या व्याकरणाचा क्रम आणि सोपं करून सांगण्याची पद्धत हे सांगणार आहे मी तुम्हाला. ओके, हेच ध्यानात ठेवा. पुढं आदर्श लिपी काय, प्रत्येक ध्वनीला हे स्वतंत्र चिन्ह असलं पाहिजे. आदर्श लिपी होण्याची क्रायटेरिया काय आहेत बघा. जी काय आदर्श लिपी होण्याची जी काय अट आहे, अट ती काय, प्रत्येक ध्वनीला हे स्वतंत्र चिन्ह असलं पाहिजे किंवा प्रत्येक चिन्हाला हा स्वतंत्र ध्वनी उच्चार असला पाहिजे. जर मी क उच्चारतोय तर त्याला हे चिन्ह येणार इथं. ओके, आणि जर मी इथं हे चिन्ह काढलं तर ह्याला उच्चार हा एकच असला पाहिजे. लक्षात आलं. हे काय चिन्ह आणि हे सोडा. आता मी काय इथं ध्वनी काय उच्चारतो त्याच्यावरती लिहिणार आहे मी. काय, मी जर ध्वनी उच्चारला क तर त्याला हे चिन्ह आलं पाहिजे, फक्त क, वेगळं चिन्ह असलं पाहिजे नाही. पण ही झाली पहिली अट. बघा प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह. मी जर ध्वनी उच्चारला क तर हा एक स्वतंत्र चिन्ह असलं पाहिजे. आणि दुसरी अट काय, कोणत्याही चिन्हाला, आता मी इथं चिन्ह काढलं, कोणत्या चिन्हाला हा एकच ध्वनी उच्चारण असलं पाहिजे. आता बघा बरं, मग आता आपली जी देवनागरी लिपी आहे ही आदर्श लिपी म्हणता येते का किंवा नाही म्हणता येते याच्यावरती आपण बघणार आहोत. बघा इथं खाली दिलेलंच आहे त्यांनी, या दृष्टीने पाठा, म्हणजे ह्या अटींचा विचार करता, कोणत्या अटींचा, आदर्श लिपी होण्यासाठीच्या ज्या अटी आहेत त्यांचा विचार करता प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह असलं पाहिजे आणि किंवा प्रत्येक चिन्हाला एकच ध्वनी उच्चारण असलं पाहिजे. हे अटींचा विचार करता इतर लिपीपेक्षा देवनागरी लिपी ही पुष्कळशी पूर्ण
आहे. कशी? पुष्कळशी. आता पुष्कळशी का म्हणायचं बरं? ह्याला काय दोन अपवाद आहेत. कोणते? ई आणि उ. ई आणि उ यांच्या दोन स्वर आहेत, यांना दीर्घ उच्चारण्याची सोय आहे. बघा ई, आता मी उच्चार केला ई, पण मी ई लिहिला की मी असा लिहिणार आणि त्यात दुसरं पण एक चिन्ह आहे दीर्घ ई. मी जर उ दोन्ही उच्चारण केलं तर त्याला दुसरं पण एक चिन्ह आहे, ते म्हणजे हे उ. हा एक अपवाद आहे. आणि आपण इथं वरती काय म्हणतोय की बाबा प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह असलं पाहिजे. जर मी ध्वनी उच्चारण केलं त्याला स्वतंत्र चिन्हच असलं पाहिजे. ही एक अट आहे. कशासाठी? आदर्श लिपी बनण्यासाठी. आणि दुसरी अट आपण काय म्हणतो, त्याला कोणत्याही चिन्हाला काय असलं पाहिजे? ध्वनी उच्चारण एकच असलं पाहिजे. मन जर ह्या अटींचा जर विचार केला असेल, आदर्श लिपी होण्याला जर दोन अटी आहेत, ह्या अटींचा जर विचार केला आपण, तर काय होतंय की आपली जी देवनागरी लिपी आहे ही पुष्कळशी पूर्ण आहे. पुष्कळशी म्हणण्याला परत दोन अपवाद आहेत. कुठले? पहिला अपवाद आहे ई आणि उ, हे दोन स्वर आहेत मराठी वर्णमालेमध्ये, त्यांना दीर्घ उच्चारणाची पद्धत आहे, ऱ्हस्व ई दीर्घ ई. आणि परत पुढं काय? च, ज, झ हे जे वर्ण आहेत हे दोन पद्धतीने उच्चारले जातात. तालव्य आणि दंत दोन पद्धती. कुठल्या? इथं बघा, तालव्य आणि दुसरा जो आहे तो दंत तालव्य. आपण पाहणार आहोत हे सध्या. फक्त एक लक्षात ठेवा, हे दोन पद्धतीने उच्चारले जातात. म्हणजेच काय? देवनागरी लिपी ही पुष्कळशी आदर्श लिपी आहे. पुष्कळशी का? हे दोन अपवाद आहेत. ओके, लक्षात आलं? पुढे भाषाविषयक अभ्यासाच्या 5 पायऱ्या, चरण आहेत. श्रवण, भाषण, वाचन, लेखन नाहीये. संभाषण पण त्याच्यामध्ये. लक्षात ठेवताना असं ठेवायचं, भाषाविषयक अभ्यासाच्या 5 पायऱ्या आहेत. भाषाविषयक अभ्यासाच्या 5 पायऱ्या: श्रवण, भाषण, वाचन, लेखन आणि संभाषण. ओके. भाषा ही नदीच्या प्रवाहाप्रमाणे बदलते, कारण नदीच्या प्रवाहामध्ये जसे जसे तिच्या प्रवाहामध्ये बदल होत जातो तसे भाषेच्या जी बोली आहे, भाषेची जी रचना आहे त्याच्यामध्ये सुद्धा बदल होत जातो. संस्कृत आणि तमिळ ह्या भारतातील सर्वात जुन्या भाषा आहेत. भारतातील एकूण मातृभाषांची संख्या 1652 आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 343 नुसार संघराज्य व्यवहाराच्या भाषा, म्हणजे राज्यांनी संघराज्याला, म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकारला ज्या भाषांमध्ये संपर्क साधायचा, ज्या भाषांमध्ये व्यवहार करायचा, संघराज्य भाषेमध्ये जे काय आपले मुद्दे, जे काय आपल्या मागण्या, जे काय आपले निर्णय किंवा जे काय आपल्याला आलेले जे काय गोष्टी आहेत, जे धोरणं आहेत, ती धोरणं हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये आपण मांडू शकतो. म्हणजे काय? संघराज्य व्यवहाराच्या भाषा भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 नुसार हिंदी आणि इंग्रजी आहेत. भारतीय संविधानाने किंवा भारतीय राज्यघटनेने कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही. कलम 343 नुसार संघराज्य व्यवहाराच्या भाषा हिंदी इंग्रजी झालं. ते प्रादेशिक भाषांना दर्जा 22. आकडा किती? कोणत्या प्रादेशिक भाषांना दर्जा दिलेला आहे? तर ते आहेत 22. आता एक कन्सेप्ट आहे दोन. मराठी भाषेचे पाणिनी कुणाला म्हटलं जातं? दादोबा पांडुरंग तर्खडकर. मराठी भाषेचे शिवाजी कुणाला म्हटलं जातं? विष्णूशास्त्री चिपळूणकर. मराठी भाषेचे शिवाजी, आपल्या छत्रपती शिवाजी, शिवाजीमध्ये हा व आहे आणि ते कुणाला म्हटलं जातं? विष्णूशास्त्रीला. म्हणजे ह्या दोन्ही वचा आपण सांगड घालायची. ओके. आणि मराठी भाषेचे पाणिनी कुणाला म्हटलं जातं? दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना. आणि मराठी भाषेचे छत्रपती शिवाजी कुणाला म्हटलं जातं? विष्णूशास्त्री चिपळूणकरांना म्हटलं जातं. पुढे मराठी भाषेचे जॉन्सन, काय? कृष्णशास्त्री चिपळूणकर. जॉन्सन, कृष्ण. इथं बघा, लक्षात ठेवताना. लक्षात आलं काय? मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तर्खडकर, मराठी भाषेचे शिवाजी विष्णूशास्त्री चिपळूणकर, मराठी भाषेचे जॉन्सन कृष्णशास्त्री चिपळूणकर. ओके, हे नीट लक्षात ठेवा. पुढे सगळ्यात महत्त्वाचं, मराठी भाषा व व्याकरण समृद्ध करण्यात योगदान देणारे विचारवंत. खूप महत्त्वाचा विषय आहे हा. आणि हा विचारवंतांच्या वरती प्रश्न विचारू शकतात. जे आपण सुरुवातीला पाहिलं ना की भाषा, भाषेचे प्रकार आणि भाषाविषयक माहिती, व्याकरण आणि व्याकरणाचे प्रकार आणि ह्याच्याविषयी माहिती, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला आहे. त्याला 5 मार्काचे वेटेज दिलं होतं आपण. आणि त्या 5 मार्कामध्ये याच्यावरती 1 किंवा 2 प्रश्न विचारू शकतात. त्या प्रश्नाचे अँगल कशी येऊ शकतील ते सगळं विचार करून आपण ही सगळी पूर्ण बनवलेली आहे. आता बघा, आपण आज इथं थांबूया, पण तत्पूर्वी आपण आत्तापर्यंत काय घेतलं ते एकदा रिव्हिजन करूया. बघा,
काय घेतलं सगळ्यात सुरुवातीला आपण मराठी व्याकरण हा विषय स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी का असावा, ओके, हे पाहिलं आपण. त्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण कशासाठी प्रशासकीय अधिकारी म्हणून आपण जाणार आहोत. मग आपल्याला ते किती मस्त पद्धतीने यायला पाहिजे, आपल्याला किती अधिकारी म्हणून इम्प्रेशन पाडायचं, मग त्यासाठी आपल्याला मराठी व्याकरण किती मस्त करायचं हे आपण त्यावेळेस पाहिलं होतं. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं भाषा. भाषा म्हणजे काय, काय भाषा म्हणजे साधन आणि पूल हे दोन शब्द मी तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितले होते. कसे मी सांगतो, तुम्ही इथे पीपीटीकडे लक्ष द्या. चला, हां इथले म्हणलं होतं तुम्हाला मी. हे बघा, ही प्राथमिक माहिती आता जे म्हणलं होतं याच्यामध्ये आपण 5 मार्काचं वेटेज दिलेलं आहे आणि ते आता तिथं मराठी व्याकरणकारांनी मराठी भाषेच्या व्याकरणामध्ये दिलेलं योगदान हे आपल्याला तिथं पाहायचं होतं, ते मी तुम्हाला सांगितलं होतं. पुढे इथे बघा काय शब्दशक्ती. भाषा म्हणजे काय, लक्ष द्या. भाषा म्हणजे काय, 2 शब्द सांगितले होते, साधन आणि पूल. काय साधन, काय बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे काय, भाषा होय. आणि साधन काय, आपल्या मनातील भावना विचार कल्पना व्यक्त करण्याचं साधन म्हणजे काय, भाषा होय. बघा, भाषा हा शब्द संस्कृत धातू भाष या शब्दापासून तयार झालेला आहे. भाषा या शब्दाचा अर्थ काय होतो, भाषा संस्कृत धातूचा अर्थ काय होतो, भाषा बोलणे, बोलण्याचा व्यवहार करणे आणि मनातील विचार बोलून दाखवणे. ही तर प्रश्न एक त्या पद्धतीचा आपण पाहिला होता आणि ते बघितलं होतं. पुढे चला, भाषेचे महत्त्व काय, संवादाचा प्रभाव माध्यम आहे, जीवनातील व्यवहार सुरळीत करायचे, व्यक्तिमत्व विकास. त्याच्यानंतर काय, सामाजिक विषयात विचारवंतांची एक साहित्यिक मांडणी असते, त्याच्यामध्ये आपल्याला भाषेचा विकास होतो, त्यामुळे सामाजिक विकास होते पाहिलं होतं, संस्कृतीचा विकास होतोय पाहिलं होतं. कशाने, भाषेचे महत्त्व पाहतोय आपण. पुढे इतर विषयांचा अभ्यास करता येतो, विचार व्यक्त जतन करून ठेवण्याचे, व्यक्त करण्याचं साधन भाषा असते, त्यामुळे विचार जतन करून पण ठेवता येतात, त्यामुळे आपल्याला भाषेचं महत्त्व खूप म्हणजे खूप पद्धतीने आहे. पुढे भाषेचे प्रकार आपण पाहिले होते, किती भाषेचे प्रकार, 2, नैसर्गिक किंवा स्वाभाविक भाषा, कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा. नैसर्गिक किंवा स्वाभाविक भाषा ही पडताळून पाहता येत नाही का, पुरावा नसतो, बोलणे, हावभाव आणि पक्ष्यांचे आवाज. कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा पडताळून पाहता येते का, त्याचा पुरावा असतो आणि त्याची उदाहरण आपण पाहिले होते, टंकलेखन, लिखाण आणि अक्षर हे पाहिले होते. ओके, पुढे आणि सांकेतिक होणं एक उदाहरण पाहिलं होतं. चला सॉरी, आता बघा आपण भाषेच्या लिपी पाहिल्या होत्या. भाषेच्या लिपी हा शब्द लिंपणे या शब्दापासून तयार झालेला आहे. आपण ज्या खुणाने लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात, आपण ज्या खुणाने लेखन करतो त्यांना लिपी असे म्हणतात. बघा 2 वेळेस झालं, पाठ करण्याला अतिशय महत्त्वाचं होतं नाही. लिपीच्या शोधामुळे लेखन शक्य झालं आहे, इथपर्यंत आलं. संस्कृतात आपण भाष पाहिला, त्याचा अर्थ पाहिला भाषा. लिप हा संस्कृत धातू आहे, त्याचा अर्थ होतो लिंपणे. लिख हा संस्कृत धातू, त्याचा अर्थ होतो लिखाण किंवा लिहिणे. पुढे प्राचीन लिपी आपण पाहिल्या, त्या लिपीचे 4 प्रकार पडतात, खरोष्टी, ब्राह्मी, देवनागरी आणि मोडी हे 4 प्रकार पडतात. किती, 4, खरोष्टी, ब्राह्मी, देवनागरी आणि मोडी. खरोष्टी लिपी काय, इसवी सन 3ऱ्या शतकापर्यंत, बघा इसवी सन 3ऱ्या शतकापर्यंत कुठं वापरली जायची, आशिया खंडामध्ये. कुठं वापरली जाते, आशिया खंडामध्ये. आशिया खंडामध्ये कुठं, भारताच्या वायव्य विभागामध्ये, आणि जास्तीत जास्त कुठं, बौद्ध कालखंडामध्ये तिचा उल्लेख आढळतो आणि तिलाच गांधारी लिपी असं म्हटलं जातं. बघा परत एकदा इथे बघा, अजून काय, इसवी सन 3ऱ्या शतकापर्यंत आशिया खंडामध्ये, भारताच्या वायव्य विभागामध्ये, बौद्ध कालखंडात उल्लेख आणि गांधारी लिपी. कुणाला म्हटलं जातं रे, खरोष्टी लिपीला. ब्राह्मी लिपी काय, अत्यंत प्राचीन, सर्व भारतातील सर्व लिपींची ती जननी मानली जाते आणि ब्रह्मदेवाने शोध लावला म्हणून तिला ब्राह्मी लिपी असं म्हटलं जातं, अशी एक विचारधारा आहे. पुढं काय रे, पुढं देवनागरी लिपी. देवनागरी लिपीचं काय सांगा बरं आता तुम्हीच. देवनागरी लिपी, आर्य हे स्वतःला काय मानायचे, देव मानायचे आणि ते कुठं राहायचे, नगरात राहायचे. म्हणून आर्यांनी लावलेला शोध, ज्या लिपीचा शोध लावला म्हणून तिला देवनागरी लिपी असं म्हटलं जातं. देवनागरी लिपी ही लिहिणाऱ्याच्या डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. देवनागरी लिपी ही काय, लिहिणाऱ्याच्या डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. तिलाच बाळबोध लिपी असं सुद्धा म्हटलं जातं. आणि देवनागरी लिपी लिहित असताना अक्षरांच्या वरती डावीकडून उजवीकडे एक, अक्षरांच्या वरती म्हणतोय मी, अक्षरांच्या वरती डावीकडून उजवीकडे एक रेख दिली जाते, एक रेषा दिली जाते, तिला शिरोरेषा असं म्हणतात. लक्षात घ्या. परत देवनागरी लिपी ही उभ्या, आडव्या, तिरप्या आणि गोलसर रेषांनी बनलेली आहे. पुढे चला, पुढे काय, आर्य गटात येणाऱ्या भाषा कुठल्या, मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, गुजराती आणि बंगाली ह्या आर्य गटात भाषा येतात. राहिलेल्या 24% भाषा ह्या द्रविड गटामध्ये येतात. पुढे मोडी लिपी. मोडी लिपी ही म्हणजे देवनागरी लिपी ही काही काळ मुरड घालून लिहिली जायची म्हणून तिला मोडी लिपी असं म्हटलं जातं. मोडी लिपी लिहित असताना ते धावण्याचा
धावण्यासारखी लिहिली जाते असं वाटतं, म्हणून तिला धावलिपी असं सुद्धा म्हटलं जातं. ह्या लिपीचा वापर कोणी केला? हेमाद्री पंत यांनी केला होता आणि ती सुद्धा डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. गुड. आदर्श लिपी कशाला म्हटलं जातं बघा? काय म्हटलं तर आदर्श लिपी करत असताना प्रत्येक ध्वनीला एक स्वतंत्र चिन्ह पाहिजे, पहिली अट. काय? प्रत्येक ध्वनीला एक स्वतंत्र चिन्ह पाहिजे, पहिली अट आहे. आणि दुसरी अट काय आहे? प्रत्येक चिन्हाला एकच ध्वनी उच्चारण असं पाहिजे. आदर्श लिपी होण्याला किती अट आहे तर 2. इथं पाहिलं होतं आपण, त्याची उदाहरणं पण पाहिलं होतं. पण ह्या 2 अटींचा विचार करता देवनागरी लिपी ही पुष्कळशी आदर्श लिपी आहे असं म्हटलं जातं. का पुष्कळशी? त्याची 2 अटी उदाहरण आहेत खाली. काय की ई आणि उ हे 2 उच्चारण, हे जो 2 स्वर आहेत त्यांची उच्चारण दीर्घ करण्याची सोय आहे, म्हणजे दीर्घ उच्चारण करण्याची सोय आहे. आणि च, ज आणि ज हे 2 वर्ण 2 पद्धतीने उच्चारले जातात. ते 2 पद्धती कुठल्या? तर तालव्य आणि दंत तालव्य. इथपर्यंत आज आपण आपल्या या लेक्चरला पाहिलेलं आहे. याच्यानंतरच्या लेक्चरला आपल्याला जे पाहायचं आहे ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे. मराठी भाषा आणि व्याकरण समृद्ध करण्यात योगदान देणारे विचार, त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारू शकतात. हा आपण फ्रेशली परत एकदा चालू करणार आहोत. आपल्या लेक्चरची सुरुवात आता पुढची जी होणार आहे अशी होणार आहेत. आपण मागच्या लेक्चरला काय घेतलं त्याचे एकदा रिव्हिजन होईल, त्याच्यानंतर आपण हे शिकणार आहोत पूर्णपणे, आणि त्याच्यानंतर परत मागचे लेक्चर आणि म्हणजे मागचे लेक्चर आणि हे लेक्चर झाल्यानंतरची रिव्हिजन होईल. नंतर आपण पुढे जाणार आहोत. चला, हे सगळ्या गोष्टींचा अभ्यास करा आणि इथून पुढे आपण ह्या गोष्टी, आता याच्यामध्ये पण खूप आपल्याला करायचं आहे की याच्यामध्ये कसे प्रश्न विचारले जातील, बाबा कुठल्या पुस्तकावर प्रश्न विचारले जातील, हे कुणाचं पुस्तक आहे, हे आपल्याला ट्रिक्सनुसार एकदम व्यवस्थितपणे समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आजचं लेक्चर आपण बंद करूयात. धन्यवाद.